पोलिसांच्या खून प्रकरणी 4 आरोपी गजाआड. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोलिसांचा गुंडाला सुपारी देऊन काटा काढल्याचा निष्कर्ष. जिल्ह्यात पुन्हा एकदा पोलिसांच्या संशयास्पद मृत्यूची घटना उघडकीस आली आहे. जालना पोलीस दलातील ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के वय वर्ष 38 गिरोली खुर्द तालुका देऊळगाव राजा यांचा मृतदेह 30 मार्चला त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये आढळून आला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. सदर घटना देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा रोडवरील RJ इंटरनॅशनल स्कूल समोरच्या वन विभागाच्या जागेत उघडकीस आली होती. मृतक ज्ञानेश्वर म्हस्के आणि आरोपी माजी सरपंच पती बाबासाहेब म्हस्के यांची मैत्री होती. मात्र बाबासाहेबने या मैत्रीचा गैरफायदा घेत पोलीस ज्ञानेश्वर यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले. या नात्यातील अडसर दूर करण्यासाठी बाबासाहेबने निर्घृण हत्येचा कट रचत ज्ञानेश्वर म्हस्केची टायगरला 5 ते 6 लाख रुपयांची सुपारी दिली होती. 29 मार्च रोजी रात्री बाबासाहेबांनी ज्ञानेश्वर म्हस्के यांना देऊळगाव राजा रोडवरील हॉटेल अंबर येथे बोलावले. दारू पाजून गाफील करत 2 सुपारीबाज गुंडांच्या मदतीने गळा आवळून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह कारमध्ये टाकून आरोपींनी तो RJ इंटरनॅशनल स्कूल समोरील वनविभागाच्या जागेत सोडून दिला आणि ते पसार झाले. दरम्यान घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा व देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या पथकाने या प्रकरणाचा झपाट्याने तपास करीत केवळ काही तासातच मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या व त्यानंतर इतर आरोपींना ताब्यात घेतले. काही तासातच या प्रकरणाचा यशस्वीपणे तपास करून आरोपींना अटक केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन होत आहे.